नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं PS धनुर्धारी या यूट्यूब चॅनलवर। आपण आज प्रयोगावर आधारित भाग 3 बघणार आहोत। आज आपला विषय आहे भावे प्रयोग। तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण कर्मणी प्रयोगावर माहिती बघितली होती आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला भावे प्रयोगावर माहिती बघायची आहे। बघा, ज्या प्रयोगात कर्ता व कर्म असल्यास जर दोघांनाही प्रत्यय लागतो त्यास भावे प्रयोग म्हणतात। ज्या प्रयोगात कर्त्याला आणि कर्म असल्यास, ठीक आहे, कर्म असल्यास त्या दोघांनाही प्रत्यय लागतो त्यास भावे प्रयोग असे म्हणतात। कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो आणि कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसतो, परंतु भावे प्रयोगामध्ये दोघांनाही प्रत्यय असतो। तर भावे प्रयोगाचे एकूण 3 प्रकार पडतात: प्रधान कर्तृक भावे, गौण कर्तृक भावे आणि अकर्तृक भावे। याची सविस्तर माहिती आपण बघूया। बघा, पहिला प्रकार आहे प्रधान कर्तृक भावे। या प्रयोगाचे 2 उपप्रकार पडतात, एक म्हणजे प्रधान कर्तृक सकर्मक भावे आणि प्रधान कर्तृक अकर्मक भावे। आता पहिला प्रकार बघूया, प्रधान कर्तृक सकर्मक भावे। या प्रयोगामध्ये कर्त्याला प्रमुख समजून कर्त्याला प्राधान्य दिले जाते, म्हणजेच कर्ता या वाक्यामध्ये काय असतो? प्रधान असतो। नंतर या प्रयोगात कर्म असतो म्हणून हे सकर्मक भावे प्रयोग मानले जाते। ज्या वाक्यात कर्म असतो ते प्रधान कर्तृक सकर्मक भावे आणि ज्या प्रयोगात कर्म नसतो ते प्रधान कर्तृक अकर्मक भावे, ठीक आहे। नंतर बघा, कर्त्याला शक्यतो तृतीयचा नी आणि नी प्रत्यय असतो आणि कर्माला प्रत्यय असतो। उदाहरण बघूया। रामाने रावणाला मारले। मारणारा कोण? राम। रामाला प्रत्यय लागलेला आहे ने आणि कर्माला सुद्धा प्रत्यय लागलेला आहे। तर विजयने गाय बांधली। तर विजयने, बांधणारा कोण? विजय। विजयने म्हणजे कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे ने आणि कर्माला सुद्धा ला प्रत्यय लागलेला आहे। तर हे दोन्ही उदाहरण कोणत्या प्रयोगाचे आहेत? तर प्रधान कर्तृक सकर्मक भावे। नंतर बघूया प्रधान कर्तृक अकर्मक भावे। आता हा प्रयोग ओळखायचा असेल तर या प्रयोगात कर्म नसतो, ठीक आहे। नंतर जे क्रियापद असते ते क्रियापद विद्यार्थी किंवा शक्यार्थमध्ये असते, म्हणजेच क्रियापदाला शक्यतो वा, वी, वे हे प्रत्यय लागलेले असतात। आपण उदाहरण बघूया। बघा, त्याने आता घरी जावे म्हणजे क्रियापदाला वावी वे प्रत्यय लागलेला आहे, म्हणून हे कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे? तर प्रधान कर्तृक अकर्मक भावे। नंतर 2 नंबरचं उदाहरण आहे, प्रवाशांनी आता येथेच थांबावे। परत क्रियापदाला वे प्रत्यय लागलेला आहे। नंतर मुलांनी चंचल असावे, या क्रियापदाला सुद्धा वे प्रत्यय लागलेला आहे, म्हणून हे तिन्ही उदाहरण कोणत्या प्रयोगाचे आहेत? प्रधान कर्तृक अकर्मक भावे। पुढे जाऊया। नंतरचा प्रकार आहे गौण कर्तृक भावे। आता या प्रयोगाचे देखील 4 उपप्रकार पडतात। त्यापैकी पहिला उपप्रकार आहे गौण कर्तृक पुराण भावे। आता पुराण भावे म्हणजे काय? तर जुन्या मराठीमध्ये आढळलेले, म्हणजे पुराण म्हणजे जुने। आता जुने म्हटलं म्हणजे हा प्रयोग शक्यतो जुन्या मराठी भाषेत आढळतो आणि या प्रकारात कर्म नसते, म्हणजेच पुराण भावे हा प्रयोग अकर्मक स्वरूपाचा असतो आणि यामध्ये क्रियापदाला ज प्रत्यय लागते। बघा, इथं आपण उदाहरणावरून बघूया। पुण्यात्मके पापे स्वर्गात जाईजे। बघा, क्रियापदाला काय लागतो? जे प्रत्यय लागतो। या ठिकाणी देखील बघा, पापात्मके पुण्ये नरका जाईजे, तर यासुद्धा लागलेलं आहे। हे दोन्ही उदाहरण कोणत्या प्रयोगाचे आहेत? तर गौण कर्तृक पुराण भावे, ज्यामध्ये जुन्या प्रकारचे म्हणजे जुन्या मराठी भाषेतले वाक्य आढळतात। तर दुसरा प्रकार आहे गौण कर्तृक नवीन भावे। बघा, हा प्रयोग जो आहे हा नवीन कर्मणी प्रयोगासारखाच आहे, फक्त फरक एवढा आहे की नवीन कर्मणीमध्ये कर्त्याला हे कडून प्रत्यय लागतो आणि कर्माला लागत नाही, परंतु भावे प्रयोगामध्ये कर्त्याला कडून प्रत्यय लागतोच, परंतु त्यासोबत कर्माला सुद्धा प्रत्यय लागतो। बघा, उदाहरण बघूया। पोलिसांकडून चोराला पकडण्यात यावे। या ठिकाणी कर्ता कोण आहे? पोलीस, आणि पोलिसांना कोणतं प्रत्यय लागलेला आहे? तर कडून प्रत्यय लागलेला आहे आणि कर्म आहे चोर आणि चोराला सुद्धा ला प्रत्यय
लागलेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी कर्त्याला कडून प्रत्यय लागला जातो आणि कर्माला सुद्धा प्रत्यय असतो, तर ते वाक्य कोणत्या प्रयोगाचं आहे? गौण कर्तृक नवीन भावे प्रयोगाचं. दुसरं उदाहरण बघूया. रामाकडून रावणाला मारण्यात आले. इथं मारणारा कोण आहे? राम आहे. तर राम हा कर्ता झाला आणि कर्त्याला कोणतं प्रत्यय आहे? कडून. मारण्याची क्रिया कोणावर झालेली आहे? तर रावणावर. आणि रावण हा या वाक्याचा कर्म आहे आणि कर्माला सुद्धा ला प्रत्यय लागलेला आहे. तर हे दोन्ही उदाहरण नवीन गौण कर्तृक नवीन भावे प्रयोगाचं आहे. नंतर चौथा प्रकार आहे गौण कर्तृक समापन भावे. तर समापन म्हणजे शेवट. ज्या वाक्यामध्ये शेवट दर्शविला जातो त्यास गौण कर्तृक समापन भावे प्रयोग म्हणतात. बघा, त्याचे हसून झाले. आता इथं काय झालं? हसून झाले म्हणजे क्रिया काय झाली? समाप्त झालेली आहे. दुसरं उदाहरण बघा. अमोलचे गाईस चारून झाले म्हणजे क्रिया पूर्ण झाली, म्हणजेच क्रियाचा शेवट झाला आणि ज्या ठिकाणी शेवट दर्शविला जातो ते वाक्य गौण कर्तृक समापन भावे प्रयोगाचं असते. आता आपण भावे प्रयोग बघत आहे, म्हणजेच आपल्याला ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की ज्या वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म आहे तर दोघांनाही प्रत्यय लागणार. कर्म नसलं तरी कर्त्याला प्रत्यय हे असणारच. ठीक आहे. नंतरचा प्रकार आहे अकर्तृक भावे किंवा भावकर्तरी प्रयोग. आता क्रियापदातच कर्त्याचा अर्थ समावलेला असतो, म्हणजेच क्रियापदाचा भावच कर्ता असतो. हे वाक्य ओळखणे खूप सोपी आहे. बघा, आज सारखे गडगडते, दिवसभर सारखे धडधडते, म्हणजे या क्रियापदामध्येच काय आहे? कर्ता समावलेला आहे. तर हे होता आजचा आपला भावे प्रयोग. पुढे आपण अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघणार आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.